नमस्कार भावांनो. बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादशम हिंदकेसरी बकासूर. बकासूरचं हा वर्ष कसं गेलंय हिंदकेसरी मैदानातील सांगतोय भावांनो. नशिबाची साथच नाही लाभलेली. बरेच हिंदकेसरी मैदानामध्ये कडेनेच गाडी आलेली आहे. म्हणजेच डिसेंबर 2024 पासून ते डिसेंबर 2025 या एका वर्षामध्ये तब्बल 8 वेळा हिंदकेसरी मैदानात कडेने गाडी आलेली आहे. त्यामुळे नशिबाची साथ लाभलेली नाही बकासूरला. नाहीतर आपला बकासूर डबल सप्त हिंदकेसरी नक्कीच दिसला असता 100%. फक्त 2 बाकी होती, पण 8 वेळा हिंदकेसरी मैदानात बकासूर कडेने आलेला आहे. पण मी एक अंदाज बोलतोय, ओरिजिनल हिंदकेसरी डबल सप्त हिंदकेसरी दिसलाच असता, त्याच्या पुढेही दिसला असता 15 वेळा किंवा 16 वेळा. आत्ताच वडकी हिंदकेसरी जस्ट मैदान झालं 2 दिवसापूर्वी. तेव्हा प्रसिद्ध समालोचक बैलगाडा क्षेत्रातील सुनील मोरे सरकार ह्यांनी देखील समालोचन करताना म्हटलं होतं. तर ते काय म्हणाले ही व्हिडिओ बघा प्रथम. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय कोणकोणत्या हिंदकेसरी मैदानात कडेने आलेली आहे. तर बघा ही व्हिडिओ. आता आम्हालाच या ठिकाणी पुकारायला कसं तरी वाटतंय, कारण या बैलाच्या नशिबी कडच आहे. सगळी तुम्ही मोठी मोठी बैलानं बघितली तर बैलाला कडच निघते, आणि याही मैदानात या ठिकाणी कड आली. तास क्रमांक 1 ला गाड्या सद्गुरु संत बाळवा प्रसन्न, सिद्धनाथ प्रसन्न, सागर शेटकटरे, आनंद पॉवर प्लस, कराड, आराधना बार, खरसुंडी यांचा घरचा असाच. ऐकलं ना भावांनो, प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे असं म्हणतात. तर गेल्या वर्षीपासून कोणकोणती हिंदकेसरी मैदान, तर 2024 वडकी हिंदकेसरी मैदान कडेने आलेलं आहे. गेल्या वर्षी 2024 डिसेंबरला पुसेगाव हिंदकेसरी कडेने आलाय, कोरेगाव हिंदकेसरी कडेने आलेले आहे, पेडगाव हिंदकेसरी कडेने आलेले आहे, मालशिरस हिंदकेसरी कडेने आलेले आहे, आणि श्रीनाथ केसरीला सुद्धा मोठ्या मैदानात कडेनेच गाडी होती फायनलला. आणि आत्ताच लेटेस्ट झालेलं वडकी हिंदकेसरी मैदानात सुद्धा कडेनेच गाडी आली होती सेमीला. असे 8 मैदानं हिंदकेसरी मैदानाची बकासूरला नशिबाची साथ लाभली नाही. ठीक आहे, कडेने गाडी येतो, पण जो हा वर्ष गेले तब्बल 8 वेळा हिंदकेसरी मैदानात कडेने आले. म्हणजेच काय बोलण्याचं तात्पर्य माझं, 8 हिंदकेसरी म्हणजे नशिबाची साथ लाभली नाही असं 8 हिंदकेसरी मैदानात कडेने लागले. त्यापैकी 2 ते 3 मैदानं फक्त मधून मिळाले असते तर ह्याच वर्षी डबल हिंदकेसरी झाला असता, म्हणजे 2025 पर्यंत दिसला असता. पण नशिबाची काही साथ लाभली नाही. 2025 वर्ष असं गेलेलं आहे. आता 2026 वर्ष कसं जाईल? या 2025 मध्ये पुसेगाव हिंदकेसरी मैदान येतोयच 16 डिसेंबरला. बघूया तिथे. गेल्या वर्षी जनतेच्या मनातील 1 नंबर झाला होता, पण तिथे गाडी फॉल झाली. कडेनेच गाडी होती बकासूर आणि घोडसर्जाची. पण यावेळी नशिबाची साथ लाभतो की नाही 16 डिसेंबरला आपल्याला समजेलच. भावी आयुष्यासाठी आणि डबल सप्त हिंदकेसरी होण्यासाठी बकासूरला शुभेच्छा. धन्यवाद.